नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही जशी नवी मुंबईची नवीन ओळख आहे, तशीच आता पुन्हा एक नवीन ओळख एज्युसिटी प्रकल्पामुळे होणार आहे। नवी मुंबईची शिक्षण क्षेत्रातील नवी ओळख घडते। कुंडेवाहाळ येथे 100 हेक्टरवर एज्युसिटी उभारते, ज्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समावेश असणार आहे। त्यामुळे जागतिक दर्जाच्या शिक्षणाचं केंद्र म्हणून नवी मुंबई सज्ज होते। जाणून घेऊया याबद्दल सविस्तर। नमस्कार, मी साक्षी रावणंग, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। सिडको स्वप्नांचं घर बांधणारं महामंडळ आता स्वप्नवत अशी एज्युसिटी उभारत आहे। सिडको तर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवाहाळ येथे एक एज्युसिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर विकसित करण्याचा प्रकल्प सुरू आहे। हा नवा प्रकल्प विद्या, आरोग्य, क्रीडा आणि कौशल्य विकास या सर्वच अंगांनी समृद्ध असेल। या प्रकल्पासाठी सुमारे 100 हेक्टर्स जमीन संपादित करण्यात आली आहे। विद्यार्थी, संशोधक आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं कॅम्पस याच ठिकाणी स्थापन होणार आहे। कुंडेवाहाळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। इतकंच नव्हे तर मल्टी मॉडेल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे यांसारख्या प्रमुख मार्गांनी ते जोडले जाणार आहे। याबाबत 5 जून 2025 रोजी यॉर्क विद्यापीठ UK, ॲबरडीन विद्यापीठ स्कॉटलंड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि IED इटली या 5 नामांकित विद्यापीठांबरोबर करार झाले आहेत। यासाठी सिडकोने भाग 1 व भाग 2 या 50 हेक्टर्सच्या जमिनी विकसित करायला सुरुवात केली। तसंच 45 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद प्रवेश मार्गाचे कामही हाती घेण्यात आले। हा उपक्रम केवळ शैक्षणिक प्रकल्प नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाची दिशा बदलणार आहे। नवी मुंबई हे आर्थिक औद्योगिक केंद्र म्हणून तर ओळखलं गेलंय, पण आता ते ज्ञान देणारे ठिकाण म्हणून ओळखलं जाईल। शिक्षणाची ही क्रांती लवकरच होईल। नवी मुंबईचे कुंडेवाहाळचे एज्युसिटी तयार होईल, जिथे जागतिक विद्यापीठ भारतातील विद्यार्थ्यांसाठी दरवाजी खुली करणार आहे। पुढच्या पिढीसाठी ग्लोबल ड्रीम्सचं घर प्लॅटफॉर्म होत आहे। या क्रांतिकारी प्रकल्पात आपण सहभागी व्हायला सज्ज राहायला हवं, एवढं नक्की। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।